Students, welcome to everyone. Today we are going to learn the remaining part of the poem If, which is given on page number 90. 90 पान नंबरवरती लँग्वेज स्टडी अधिक इंग्लिश वर्कशॉपचा भाग आलेला आहे. तो आपण सगळ्यांनी मिळून समजावून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, you have to open your books and see on page number 90. 90 पानावरती सर्व मुलांनी आपले पुस्तकं काढा आणि माझ्याबरोबर वाचन करून समजावून घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 9, राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स thanking them for advising you when you were in a confused state of mind. Cover up the following points in the body of the letter. राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स. किती लोकांना समजलं का हे पत्र कोणाला लिहायचं ते? तर दिलेलं पत्र राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स, तुमच्या आईवडिलांना हे पत्र पाठवा. कशाबद्दल पाठवा? फॉर व्हॉट रिझन? थँकिंग देम फॉर ॲडव्हायसिंग यू. जसं इफ कवितेमध्ये एक बाप आपल्या मुलाला इफ यू कॅन कीप युअर हेड, जर तू तुझं डोकं शांत ठेवलं तर काय होऊ शकतं याचा उपदेश करतो. तसं तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला काही जे उपदेश केले त्याचं थँकिंग मानण्याकरता, त्याचे आभार व्यक्त करण्याकरता राईट अ लेटर टू युअर मम्मी अँड डॅडी व्हेन यू वेअर इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन. ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये प्रचंड गोंधळ असतो, कन्फ्युजन गोंधळ, स्टेट ऑफ माइंड मनाची अवस्था, गोंधळलेली मनाची अवस्था असते, अशा वेळेला तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला काही सल्ले दिलेले असतात. कव्हर अप द फॉलोइंग पॉइंट्स इन द बॉडी ऑफ द लेटर. दिलेल्या पत्रामध्ये बॉडी ऑफ द लेटर, पत्राचा मुख्य गाभा, याच्यामध्ये दिलेले 5 पॉईंटचा समावेश असला पाहिजे. मग बॉडी ऑफ द लेटरच्या अगोदर नंतर कोणते मुद्दे राहिले तर हे आपण सविस्तर पाहणार आहोत. परंतु केव्हा? शाळा सुरू झाल्याच्या नंतर. सध्या अवस्थेमध्ये फक्त एक कळून घ्या, यांनी बॉडी ऑफ द लेटर म्हणलं, याच्या अगोदरचा जो भाग असतो तो आहे ॲड्रेस, म्हणजे पत्रलेखकाचा पत्ता. नंबर 2, सॅल्युटेशन, म्हणजे मायना किंवा वंदनपर शब्द. नंबर 3, बिगिनिंग ऑफ द लेटर, म्हणजे पत्राची सुरुवात. नंबर 4, बॉडी ऑफ द लेटर, पत्राचा मुख्य मजकूर. नंबर 6, लिव्ह टेकिंग वर्ड्स ऑर कन्क्ल्युजन, समारोपाचे शब्द. आणि शेवटी सिग्नेचर ऑफ द रायटर, पत्रलेखकाची स्वाक्षरी. मग आता हा बॉडी ऑफ द लेटरच्या अगोदरचा भाग, ॲड्रेस, सॅल्युटेशन, बिगिनिंग, बॉडी, लिव्ह टेकिंग, सिग्नेचर.
आता हे पत्र लिहित असताना झालेले बदल कोणकोणते? 9वीला आपण असताना पत्रलेखकाचा पत्ता हा उजव्या कोपऱ्याला पाहिजे असं बंधन होतं. आता झालेला बदल नीट समजावून घ्या. सगळे बदल समजावून घ्या. पत्रलेखकाचा पत्ता कॉम्प्युटर पत्र असल्यामुळं डाव्या बाजूला समासाला लगत जी लाल रेषा असते अशी आपली उत्तरपत्रिकेची, त्या लाल रेषेला लगत पत्रलेखकाचा पत्ता, खाली एक वेळ सोडल्यानंतर सॅल्युटेशन, पुन्हा एक वेळ सोडल्यानंतर बिगिनिंग, पुन्हा एक वेळ सोडल्यानंतर बॉडी, बॉडीमध्ये 1-2 पॅरेग्राफ, पण ते पॅरेग्राफसुद्धा परिच्छेद न करता एक ओळ सोडून देऊन समासाला लगतच लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर पत्रलेखकाची जी स्वाक्षरी आहे म्हणजे लिव्ह टेकिंग वर्ड्स नंतर ती देखील समासाला लगतच करावी लागते. हा बदल एकदा लक्षात घ्या. जर चुकून उजव्या हाताला पत्ता गेला आपला, परिच्छेद करून जर लिहिलं आणि स्वाक्षरी पुन्हा उजव्या हातात जर ठेवली तर यामुळे आपले मार्क कमी होऊ शकतात, नवे होतील. म्हणून हे सुरू करण्यापूर्वी हा भाग लक्षात ठेवा. कम टू द पॉईंट. दिलेल्या पत्रामध्ये युअर प्रॉब्लेम अँड कन्फ्युजन, तुमच्या समस्या आणि गोंधळ, द ॲडव्हाइस ऑफ युअर पॅरेंट्स, तुमच्या आईवडिलांनी केलेला उपदेश, हाऊ यू फॉलोड देअर ॲडव्हाइस, तुम्ही तो कसा अनुभवला, आचरणात आणला, हाऊ द प्रॉब्लेम गॉट सॉल्व, त्यांच्या उपदेशामुळं तुमचे प्रश्न कसे सुटले, युअर डीप ग्रॅटिट्यूड टू देम, त्यांच्याबद्दल असलेला आदरयुक्त भाव, हाही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट करा. पुन्हा कळून घ्या. राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स, तुमच्या आईवडिलांना हे पत्र आपल्याला लिहायचं आहे. आता आपण याची सुरुवात करूया. सुरुवात करताना इथं पत्त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आपण जो 9वीला पत्ता पाठ केलेला आहे तोच पत्ता वर्गपाठाच्या वहीमध्ये डाव्या बाजूला समासाला लगत लिहून घ्यायचा. पत्त्यामधले सर्व आद्याक्षर कॅपिटल लेटरचे असावेत. प्रत्येक ओळीमध्ये वेगवेगळं एकाखाली एक लिहावं लागेल आपल्याला. प्रीतम सावंत, गिरी विहार, स्टेशन रोड, दादर वेस्ट, मुंबई 40406. तारीख आजची 6 ऑक्टोबर 2020. तिथं पूर्णविराम द्या. बाकी सगळे आद्याक्षर कॅपिटल. जोपर्यंत पत्ता संपत नाही तोपर्यंत प्रत्येक ओळीच्या लिहिल्यानंतर तिथं स्वल्पविराम करून शेवटी पूर्णविराम द्या. इथपर्यंत लिहिलं. आता ज्याला पत्र लिहायचे ते कोण आहेत? आपले आईवडील. पुन्हा डाव्या बाजूला पत्त्याच्या खाली एक ओळ सोडा. सोडल्यानंतर माय डिअर मम्मी अँड डॅडी, माय डिअर मम्मी अँड डॅडी. मायचं एम कॅपिटल, डिअरचं डी कॅपिटल नको, मम्मीचं एम कॅपिटल, डॅडीचं डी कॅपिटल, पुढं स्वल्पविराम. पुन्हा एक वेळ सोडली. आता बिगिनिंग ऑफ द लेटर, पत्राची सुरुवात. नेहमीप्रमाणे जे वाक्य सगळ्या गोष्टींना चालतं ते आय एम प्रीतम सावंत,
I wanted to write to you earlier, but I could not because I was busy with my examination. बिगिनिंग झाली. त्यामध्ये पुढं समाविष्ट आय ॲक्च्युली wanted to tell you something very important and so thought that writing a letter would be the best way to express myself. इथं आपण एक पॅराग्राफ पूर्ण करूया. एक वेळ सोडा. I want to thank both of you for giving me important advice about my misunderstanding with my friend Samir. Full stop. If you had not guided me, if you had not guided me, I think I would have distanced myself and not have had the courage to speak him about forgetting his birthday. It was, full stop, it was only because of my motivation of, it was, थोडं दमाने सांगतो, it was only because of your motivation to speak the truth and beg pardon for my mistake that I spoke to him and realized that he did not know about my accident at all. Full stop. Perhaps it is not always about, kadachit, perhaps it is not always about right and wrong. Full stop. Each of us had different perspectives. Each of us had different opinions, different kind of thinking, कोणतंही आहे, about the same thing, and both of us seemed right in our own way. I realized that it is indeed necessary. It is true, necessary to communicate and solve the issues than to let your friendship
ब्रिक. मैत्री तोडण्यापेक्षा संवाद करून एखादा प्रश्न संपविलेला चांगला असतो, असं तुम्ही मला जे मार्गदर्शन केलं समीरच्या बाबतीत, ते खरोखर मला अत्यंत जीवन जगण्याकरता योग्य ठरलं. शेवटचा पॅराग्राफ पुन्हा एक वेळ सोडा. आय ॲम रिअली थँकफुल. आय ॲम रिअली व्हेरी थँकफुल टू यू because you both have given me important advice and I followed it. आता फार लांब म्हणत काही मजा नाही. Thanking you for always being my guide and support. पुन्हा खाली एक वेळ सोडा. एक वेळ सोडल्यानंतर समासाला लगतच युअर्स वाय कॅपिटल YOURS युअर्स SON सन. युअर्स सन. युअर नको आहे. मग युअर घ्यायचं असेल तुम्हाला तर युअर लव्हिंग सन असं म्हणा, परंतु युअर्स सन असेल तर YOURS षष्ठी विभक्ती घेऊनच पुढं नामाला पाहिजे. युअर्स सन स्वल्पविराम XYZ. तुम्हाला वेगळ्या ठिकाणी एखादं पत्र सापडलं या संदर्भात, ते समजलं तुम्हाला तर ते तुम्ही लिहू शकता. फक्त एक चर्चा आपली होणं गरजेचं आहे आणि चर्चेतून मार्ग निघतो हे ध्यानपूर्वक ऐका. मग आता असं पत्र जर आपण परीक्षेला लिहिलं तर त्याचे जे मार्क आहेत ते मार्क आपल्या 100% मिळू शकतात. यामध्ये बोलताना जिथं एखादं ग्रामरचं वाक्य आलं असेल, मग गोईंग टूचं असेल, कॅनचं असेल, एबल टू असेल, जे असेल, इफ क्लॉज असेल, तर त्या ग्रामरच्या वाक्याला अधोरेखित करा. म्हणजे पेपर तपासणाऱ्याच्या हे पटकन लक्षामध्ये येईल. इथपर्यंत कळालं. आता लेटर रायटिंगच्या नंतर नंबर 10चा मुद्दा आला, 10चा. ड्राफ्ट अ स्पीच टू बी गिव्हन ड्युरिंग द फेअरवेल फॉर स्टँडर्ड 10th ऑन द टॉपिक चेंजेस आय वूड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ आवर स्टेट. ड्राफ्ट अ स्पीच म्हणजे एक भाषण तयार करा का जे भाषण तुम्हाला तुमच्या फेअरवेलच्या कार्यक्रमामध्ये, फेअरवेल म्हणजे निरोप समारंभ, 10वी पास होताना शाळेतील इतर वर्गांकडून 10वीच्या वर्गाला निरोप मिळत असतो. अशा वेळेला त्या निरोप समारंभामध्ये तुम्हाला जे भाषण करावायचं आहे त्या भाषणाचा एक नमुना ड्राफ्ट म्हणजे मसुदा तयार करा. त्याचा विषय आहे चेंजेस आय वूड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ आवर स्टेट. आपल्या राज्यातील स्कूल एज्युकेशनमध्ये काहीतरी बदल होणं अपेक्षित आहे. हेच घोकमपट्टी करून पाठांतर करून त्या उत्तरपत्रिकेवरती ओकत बसण्यापेक्षा
काहीतरी कल्पनाशक्तीला वाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचा एक बदल ज्ञानसंरचनावाद हा या स्पीचमध्ये यायला हवा, त्या दृष्टीने एक भाषण तयार करा. तोही एक निबंधाचा प्रकार आहे. त्या भाषणामध्ये ग्रीटिंग्स अँड सॅल्युटेशन म्हणजे ग्रीटिंग्स अँड सॅल्युटेशन मायना किंवा वंदनपर शब्द, सेल्फ इंट्रोडक्शन स्वतःचा परिचय, अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक दिलेल्या टॉपिकचा परिचय, अ कॅची थॉट एक काळजाला मनाला भिडणारे विचार, एपिसोड, न्यूज ETC एखादी बातमी पण सांगा. टू स्टार्ट विथ हे तुमचं भाषण करण्याकरता वादामधलं एखादं उदाहरण तुम्ही द्या. 2 to 3 चेंजेस दॅट यू सजेस्ट विथ देअर रिझन त्याचे कारणं पण सांगा. कन्क्ल्युजन समारोप अँड थँक यू युअर ग्रीटिंग्स म्हणजे या पद्धतीने एक भाषण तयार करा. बहुतेक गाईडमध्ये ते दिलेलं असणार आहे, तुम्ही ते सविस्तर पाहून घ्या. फक्त वर 10 म्हणा. वर्गपाठाच्या वहीमध्ये ड्राफ्ट अ स्पीच असं नाव टाका. विषय दिला चेंजेस आय वूड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ आवर स्टेट असं लिहिल्यानंतर खाली ते टायटल राहील तुमचं. त्या टायटलच्या खाली पुन्हा 2 लाईन सोडा, ANS करा आणि नेहमीप्रमाणे माय रिस्पेक्टेड हेडमास्टर, माय रिस्पेक्टेड टीचर्स, माय डिअर स्टुडंट्स अँड माय ऑल मेंबर्स इन द स्कूल काय असेल ते तुमचं तुम्ही व्यवस्थित सुरुवात करा. एखादा म्हणेल रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. आय मिस स्मिता मेहता फ्रॉम क्लास नंबर 10th. I am here to share my thoughts on the topic of changes I would like in the school education of our state. It is the matter of pleasure as well as sorrow for me to be addressing to you today on this occasion of our farewell party. जशी तुम्हाला सुरुवात करता येईल त्या पद्धतीने छानपैकी तुमचे विचार यातून व्यक्त करा आणि एकदम आटोपशीर त्यामध्ये एखादं ग्रामरचं वाक्य टाका का जेणेकरून तुमचा निबंध परिपूर्ण होईल. इथपर्यंत कळालं. हे तुम्हाला प्रोजेक्टवर काय घरकाम आहे ते. आता 11ला दिलं त्यांनी प्रोजेक्ट. रुडियार्ड किपलिंग्स वर्क इज नोन टू ऑल ऑफ अस. राईट ॲट लिस्ट 5 पोएम्स ऑफ रुडियार्ड किपलिंग इन युअर नोटबुक. पटकन समजून घ्या. इंटरनेटवरती रुडियार्ड किपलिंग्स पोयम असं म्हणा. रुडियार्ड किपलिंगची सगळ्यात छोटी कविता जी असेल ती छोटी कविता इंटरनेटवरून शोधून तुम्ही ती वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. त्याचबरोबर रुडियार्ड किपलिंग्स बुक इंटायटल द जंगल बुक अत्यंत नावाजलेलं आहे. याच्यावरती अनेक पिक्चर पण होऊन गेले, मालिका पण सुरू आहेत. रुडियार्ड किपलिंगचं गाजलेलं पुस्तक द जंगल बुक हेही नेटवरती आता पाहून घ्या. इथपर्यंत कळालं. हा आहे प्रकल्प कार्य, तेही ध्यानपूर्वक करा. आता खाली भाग सुरू होतो. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा अभ्यास म्हणजेच ग्रामर. त्यामध्ये इफ क्लॉज म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, क्रियाविशेषणाचे उपवाक्य की जे इफ या क्लॉजने सुरू होते. मग इफ क्लॉजने सुरू होत असलेल्या वाक्यरचनेमध्ये जर आपण 3 नियम पाहिले. जर मेन क्लॉजमध्ये साधा वर्तमान काळ असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये साधा भविष्यकाळ असतो. इफ मेन क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर इफ क्लॉजमध्ये सब्जेक्ट प्लस वूड प्लस व्हर्ब नंबर 1 असतं. मेन क्लॉजमध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर इफ क्लॉजमध्ये सब्जेक्ट प्लस वूड प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपलची रचना येते. तर इफ नॉट बरोबर अनलेस, इफ नॉट बरोबर अनलेस असा एक भाग आपल्याला ग्रामरमध्ये येऊ शकतो. म्हणजे इफ डॅश डॅश नॉट काढा आणि त्याच्या जागेवरती अनलेसचा वापर करा किंवा अनलेस काढा
आणि त्याच्या जागेवरती इफ डॅश डॅश नॉटचा वापर करा. असा एक भाग 2 मार्काला तुम्हाला येतो. किंवा इफ आय प्रॅक्टिस हार्ड आय डॅश डॅश द गेम. मग जर इफ क्लॉजमध्ये साधा वर्तमानकाळ असेल तर मेन क्लॉजमध्ये साधा भविष्यकाळच असतो. असा तो एक भाग आहे. मग फिल इन द ब्लँकला सुद्धा हे येऊ शकतं. किंवा इफ डॅश डॅश नॉट बरोबर अनलेस हाही भाग येतो. तर इथपर्यंत आपण समजून घ्या. इफ क्लॉजच्या ग्रामर संदर्भात 3-4 व्हिडिओ क्लिप्स आहेत. तर त्या आपण हा भाग झाल्यानंतर तो तुम्हाला टाकू. ध्यानपूर्वक ऐका, पहा. ओके, ऑल द बेस्ट.